आज आमचा जायचा दिवस आहे, म्हणजे आता आणि एक थोड्या वेळानं आता अंघोळ वगैरे ते आवरली की नाही, नाश्ता थोडा करायचा आणि आज निघायचा आमचा प्लॅन आहे. आणि मेन म्हणजे कसं झालंय, आमच्या मोबाईलमध्ये की नाही चार्जिंग, माझ्या तर मोबाईलमध्ये 15% चार्जिंग आहे आणि माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये 28% चार्जिंग आहे. एवढं जर चार्जिंग असलं तर आपण कुठं जाणार, म्हणजे तेवढंसं हे पण जाऊ शकणार नाही. पण कसं झालं, आता थोड्या वेळानं लाईट येत्या म्हणल्यात एक 9:30-10 पर्यंत. मग तोपर्यंत जर आम्ही थांबलो तर चांगलीच गोष्ट आहे, मोबाईल फुल चार्ज करून जाता येते. नाहीतर पुढे गेल्यानंतर ना बघायचं की काल आपण ज्या वर्कशॉपमध्ये गेलो त्या वर्कशॉपमध्ये 24 तास लाईट असत्या म्हणतोय. मग तिथं जाऊनच की नाही मोबाईल फुल चार्ज करून मगच पुढे जायचं, कारण का व्हिडिओ पण बनवायचे आहेत आणि गुगल मॅपवर पण आहे. चला, काल जे आम्ही शंकराचं मंदिर म्हणत होतो की नाही, त्या मंदिरमध्ये आलोय. बघा, इथून खालून असं पायऱ्या ते आहेत चढायला आणि इकडं असं वर जाऊन इकडं मंदिर आहे. ते या मंदिरला जायला पायऱ्या कमीच आहेत, थोड्याच पायऱ्या आहेत, पण एवढ्याच पायऱ्यांवर एवढं दम लागायला लागलाय. बघा, इथून फक्त वर आलो, एवढंच वर चढलोय तर एवढा दम लागायला लागलाय. इथं कसं म्हणजे असं पूर्ण असं जरा हे दुष्काळी भाग आहे हो, म्हणजे इकडं पाऊस पण कमी पडतोय आणि पाण्याचा साठा पण थोडा कमी होतोय. इथं पाऊस पडला तरच तळे बिळे भरतात. पण आता ह्या मंदिरमध्ये आहे की नाही आम्ही शंकराच्या, इथलं पाणी कधीच म्हणजे असं संपतच नाही. हो का, इथं आहे एवढं, म्हणजे असं पाणी असतंय इथं कायम 12 महिने पाणी असतंच असते, म्हणजे असं संपासंपी काही विषयच नाही इथं. आणि मंदिरमध्ये जाऊन बाहेर आल्यानंतर असलं भारी वाटलं, मस्त असं एकदम असं मनाला शांती भेटत्या असं वातावरण आहे इथलं. खरं मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ऊन आहे, थोडा भरपूर आहे ऊन, पण मंदिराच्या आत हाय 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 काय थंडी, मस्त एकदम AC मध्ये बसल्यासारखं वाटतंय. आणि मंदिर पण बघा की पूर्ण गुहेमध्ये असल्यासारखं आहे, एकदम असं मस्त वाटलं. आणि इकडं तिकडनं इकडचा व्ह्यू बघा, यो पुढं माझ्या समोर की नाही पूर्ण असं डोंगर वगैरे. इकडं आल्यानं की नाही मस्त वाटलं. आणि आज आम्ही पण घरला चाललोय, त्यामुळे की नाही जाता जाताच दर्शन घेतलेलं ते एक आम्हाला चांगलं झालं. नाहीतर आम्ही इथं 2 दिवस झालं आहे, 2 दिवस झालं आम्ही म्हणायला लागलोय की आता जायचं, आज नंतर जाऊया, आज जाऊया, नंतर जाऊया असं करत बसलेलो. पण ते आमच्या नशिबातच नव्हतं. आमच्या नशिबात केव्हा होतं, आम्ही जेव्हा घरला जाणार आहे त्यावेळेसच दर्शन घेऊन जायचं, म्हणजे आम्ही जसं आलोय तसं आणि आहे असं परत जाईल. चला, आता मोबाईल पण चार्जिंग करायचा आहे, मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही आहे. जाऊया वर्कशॉपमध्ये आणि लावूया तिथे एक थोडा वेळ.
कमानीवर जे गाव वाचला त्याच गावात आहे आम्ही, राळेगाव. राळेगण सिद्धी. आता आम्ही जाणार कुठल्या ह्याच्याला जाणार आपण? आता आम्ही अकलूजवरनं मग डायरेक्ट आता घरी जाणार. आणि आता कसं झालंय, ऊन ते पण वाढले, भरपूर वाढले. आणि मस्तपैकी निघलोय पण आम्ही उभर उन्हामध्ये. आता बघायचं करपून निघतोय काय आहे, असं व्यवस्थित भागून निघतोय, बघूया चला. वेलुंडीत गेलो. आता आम्ही तिकडनं निघालो, चार्जिंग वगैरे पण लावलो म्हणजे तेवढं पण काय भरपूर चार्जिंग झालं नाही, तरी पण आलोय आम्ही पुढं. आता आम्ही ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव आहे लोणी. लोणी म्हणून काय असं गाव आहे. लोणीवरनं आम्ही पहिला जाणार दौंडला. दौंड म्हणजे अकलूजला जायचं असं अकलूजवरनं जायचं असं प्लॅन होता, पण ते जरा कॅन्सल केला कारण की ऊन भरपूर आहे. आणि ऊन जर बघून आम्हाला जायचं असलं तर आम्हाला की नाही किलोमीटर कमी करायला पाहिजे. त्यामुळं की नाही आता आम्ही दौंडवरनं फलटणला जाणार आहे. म्हणजे दौंड, काष्टी असं ते भरपूर असं गावं मध्ये मध्ये करून की नाही फलटणला जाणार. मग फलटणमधनं मग पुढं डायरेक्ट सकाळपासून गाडी चालवत होतो, मग थोडं थकान पण व्हालती आणि गाडी पण जरा गरम व्हालती. मग गाडी पण थोडीशी गार होत्या आणि ह्या लिंबाच्या झाडाखाली थांबलोय आम्ही. तिथं पण जरा असं आम्ही पण गार होतोय. आणि ह्याच्यानंच आम्ही थांबलोय. म्हणजे असं जाणारच होतो पुढं, पण आणि पुढं जाऊन काय करायचं म्हटलं, थांबून जाऊया, कशाला उगं उन्हाचं एवढं गाडी चालवत बसायचं. मग तो भाऊस म्हणला कुठं तर सावली बघूया आणि थोडा वेळ थांबूया म्हणला. मग असंच हायवेनं चाललेलो आणि ह्याला कुठनं ही जागा दिसली, चल म्हणला तिथं वर जाऊन थांबूया म्हणला. डायरेक्ट इथं वर घातला गाडी. हे मस्त गार वाटायला लागले. आणि आता पुढे गेल्यानंतर ना की नाही एक खारडेवाडी म्हणून काहीतरी असं गाव येते. त्या गावापासनं एक टर्न मारला की नाही, मग ते टर्न डायरेक्ट की नाही सरळ फलटणलाच जाते. मग फलटणला गेल्यानंतर ना मग तिथनं पुढं गावांची नावं काय माहीत नाही, खरं जाते तिकडनं. फलटणमधनं काय भावाला माहीतच आहे सगळा रोड. मग निवांतच जाते. तोपर्यंत की नाही आता एक थोडा वेळ असं आराम करायचा, एक 5-10 मिनटं, आणि एक निघून जायचं. आता झालं, बसलो आता इथे एक थोडा वेळ. आता जायचं, निघायची बारी आली. लवकर घरला पण जायचं आहे. कंटाळ पण यायला लागलाय. किती आता 3 दिवस झाला आम्ही रोज गाडीवरच आहे. म्हणजे असं पण गावामध्ये असलो तर असतोयच आम्ही गाडीवर रोज. पण कसं झालंय, आम्ही इथनं तिकडे गेलो, तिथनं इकडे गेलो, तिथं थोडा वेळ म्हणजे असं किती लईतली असं गाडी आम्ही किती वेळ चालवत होतो, एक लईतली अर्धा तासभर आम्ही चालवत होतो. पण इथं कसं व्हायला लागले, आता आम्ही दिवसभर फक्त गाडीच चालवत थांबलोय की नाही. त्यामुळे की नाही आता गाडीवरनं मन उडायला लागले. पण की नाही फिरायला पण गाडीवर 2 व्हीलरवरच मज्जा येत्या. झालं
झालं बसलो. मग तेच म्हणायचं होतं की मला लय उशीर झाला. आम्ही 3 दिवस झालं कंटिन्यू की नाही न थांबतं की नाही असं गाडीवरच फिरायला लागलोय. त्यामुळं जरा कंटाळा यायला लागलाय. त्यामुळं आता जरा आम्ही लवकर घरी जाणार, जेवढ्या लवकरात लवकर पोचता येते तेवढ्यात. आणि मग काय जरा आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी थकान घालवायची आणि झोपून टाकायचं मस्त. चला काय 235 किलोमीटर हा 235 किलोमीटर आहे. अजून 235 किलोमीटर आहे. जाऊया. आता बारामतीच्या पुढं आलोय आम्ही, म्हणजे आता तासगावला चाललोय. एवढं ऊन पडले की बाबा इथं आम्हाला एक चंबर दिसला. त्या चंबरमध्ये हातपाय तोंड तर धुवून जायला पाहिजे असं वाटायलंय. कारण की पूर्ण अंग सुकलंय, पूर्ण असं होट बीट पण पूर्ण वाळून आले, तोंड पण जरा सुकले, गरम पण भरपूर व्हायला लागले. त्यामुळे आता या चंबरमध्ये थोडा वेळ की नाही, म्हणजे थोडा वेळ नाही, फक्त हातपाय तोंड तेवढं धुवायचं आणि परत पुढं निघायचं. आणि काय नाहीच जायचं. ऊन तर भरपूर लागायला लागले खरं. आता तोंड धुवून झाल्यानंतर पण आता उकडणार तर भरपूरच आहे, पण तरी पण थोड्या वेळासाठी तर गार तर होते. हे बघा कसं चालू पण केलं. गार आहे का रे पाणी? आता मस्त वेगळी चंबूरमध्ये हातपाय धुवून झाल्यानंतर एकदम असं गार वाटायला. मी तर रुमाल ओला करून मानेत पण टाकला. मस्त वाटायला लागले. असं वाटायला त्या चंबरमधनं उठायलाच नको. पाणी तर एवढं गार आहे. तर आता पुढं जाऊन आणि परत की नाही हे रुमाल पण ओला केलेला इस्त्री केल्यागत कडकच होते वाळून. हा जाऊया पुढं. बघा ऊन तर कसं आहे बघा. आम्ही जाताना ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो की नाही तिथंच थांबलो होतं. काय तर थंड प्यायचं मग पुढे निघायचं. इथनं किती 1-2 तासच लागतात घरला जायला. मग आणि थोड्या वेळ जरा थांबूया म्हटलं. आता लई उशीर पण गाडी चालवलंय आणि हेल्मेटने केस बघा कशी झाली, पाक वाट लागल्या. त्यात वारे कसलं गरम आहे, कसलं व्हायला लागले, वास झाले. ते मागच्या वेळेस पाठीमागं आम्ही चंबरवर तोंड धुतलं, त्याच्यानंतरनं काय त्या उन्हानं आम्ही करपलोच पूर्ण. मी ह्या ट्रिपला जायच्या आधी माझा कलर बघा काय, आणि आता घरला गेल्यानंतर माझा कलर बघा, जमीनंतराचा फरक असणार आहे. आता बघायचं इथे एक थोडा वेळ बसायचं, जरा विश्रांती करायची, जागा पाणी जा काय तर गार प्यायचं आणि परत पुढे निघून जायचं. तोपर्यंत पुढे जाताना तुम्हाला दाखवतो. हे वडा बघा किती गोल आहे आणि ह्याचे वडे बघा, ह्याचे फाडून दिल्यात, मला आहे अशी गोल दिल्यात. मस्तपैकी गार, म्हणजे पोट पण फुल झालंय. तर 2 वडापाव खाल्ले आम्ही, म्हणजे खायचं नव्हतं तरी पण 2 वडापाव खाल्लो. त्याच्यानंतर मी जिरा सोडा पिलो, भावानं माझा पिला. मस्तच झालं एकदम, असं गार पण झालं आणि भूक पण मिटली. आता अजून एक 5-10 मिनटं बसायचं, बसून झाल्यावर मग आणि निघून जायचं. आता प्रवास करून विट्यापाशी जरा आलोय, म्हणजे विटा अजून थोडा पुढंच आहे. मग तिथनं काय आता जवळपासच आले. तिथनं विटामधनं सांगलीतनं मग डायरेक्ट लगेच घर पण येते. झालं या ट्रिपचा एंड पण होतोय. आणि मेन म्हणजे
मोबाईलची चार्जिंग पण किती 5% राहिल्या. तर घरापर्यंत पोचते का नाही ते पण काय माहीत नाही. आणि मधलं मोबाईलचं चार्जिंग जर संपलं तर डायरेक्ट आता घरी जाऊन चार्जिंगला लावून मगच काहीतरी व्हिडिओ बनवायचं, एवढंच होणार आहे. तर चालू आहे विट्यापाशी, विट्याच्या मागं. तर जायचं थोडंसं राहिलं आहे, अजून 1-2-2.5 तास चालवलं की नाही गाडी निवांतमध्ये पोचलो आहे आम्ही. आता तासगावमधनं ते आलो, जाता जाता जयसिंगपूरमधनं चाललेलो. मग मित्राला आमच्या सोनूला भेटून जाऊया म्हणलो. बघा इथं थांबला येऊ सोनू. कसं भावा? निवांत निवांत. कसा दिसालोय? क्यूट, एकदम क्यूट. कसं असतंय माहिती आहे काय, असा पण एक मित्र असायला पाहिजे लाईफमध्ये की बाबा पुढचा माणूस कसा पण दिसू दे पण चांगलाच म्हणतोय तो, चांगला की म्हणतोय. पण तुला माहित आहे ना मी कसा आहे? 1 नंबर. ह्याच्यापासून जाऊन म्हणजे की नाही इकडच्या साईडला आलं की नाही ह्याच्यापासून जायलाच पाहिजे, कारण का पुढचा प्रवास चांगला राहतोय. त्यामुळे की नाही ह्याच्यापासून जायलाच लागतंय. झालं आता आलो फिरून, म्हणजे उशीर झालं घरी पोचलेलो. आणि आंघोळ तेन केलो, आवरलो, थोडा वेळ बसलो. मावशी वगैरे ते आल्यात घरी, मग त्यांनी यात्रेमध्ये गेल्यात फिरायला. यात्रेमध्ये मला तर काही जाऊ वाटलं नाही, त्यामुळे मी म्हटलो तुम्ही जाऊन या, आंघोळ करून जेवण घेतो. मस्त वाटलं असं ट्रिप ते असं भारी वाटली, फिरून ते आलो मस्त वाटलं. पण की नाही रोड तेवढे जरा चांगले नव्हते मधी, म्हणजे थोडे कच्चे यायचे, थोडे चांगले यायचे. हायवे तर हायवे एकदम असं मक्खन हायवे यायचा. मग त्याच्यानंतर एकदम खडक पूर्ण असं डोंगरमधलं असं गाडी चालवायला लागलं काय असं वाटायचं. परत मग तसेच रोड बीड येत होते, आणि ते रोड येण्याबद्दल पण काय वाटत नाही, म्हणजे असं पूर्ण एन्जॉयमेंट तर झाली रोडवरून असं गाडी ते असं चालवत ते जाऊच वगैरे. पण उन्हानं लई हालत खराब झाली. उन्हामुळे की नाही आम्ही इथनं असं एकदम टवटवीत होऊन गेलेलो. तिकडनं रिटर्न येताना पूर्ण असं म्हणजे वाळूनच निघलो. वाळू पूर्ण. आता बघा इथं माझ्या इथे असे लाल लाल डाग पडले, इथं पडले. आता 1-2-3 दिवस लागतील हे जायला. बाकीचं काही नाही, होते सगळं कवर होते. तेच व्हिडिओ जर चांगला वाटला असला तर व्हिडिओमध्ये की नाही जे तुम्हाला आवडले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. आणि असेच जर माझे व्हिडिओ बघायचे असले तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला बाय, गुड नाईट.